प्रेक्षकांनो, हे आपले नवीन चॅनल आहे। ह्या नवीन चॅनलवर आजपासून बयोचे रिव्ह्यू येतील, त्यामुळे प्लीज सबस्क्राइब करून सपोर्ट करा। तर आता आपण बघितलं हे सगळे जण शेतात भात लावणीसाठी गेलेले असताना या मॅडमची चाबी पडली खाली आणि आता हे सगळे शोधत असताना गौतमी वचावचा बोलते बयोला, तीच पडलेली असते बत्कन। डॉक्टर म्हणतात तू बयोला बोलू नकोस, एकतर तुला सांगितलं होतं मी इकडे येऊ नकोस, कशाला नखरे करतेस ग? गंबूट घालून कोणी शेतात येतं का? जा इथून। ती आता शुभमकरांवर गौतमी दातोट खायला लागते। या मॅडमच्या लक्षात येत नाही नेमका हा काय गोंधळ आहे। यांना कानकोंड होतं बिचाऱ्यांना, कुठून मी आले आणि माझी चाबी पडली। डॉक्टर म्हणतात थांबा जरा 5 मिनिटं। आता त्या मॅडम म्हणतात नको, खरंच त्याची काही गरज नाही आहे, मी निघते आता असं म्हणून अनु टीचर तिथून निघून गेल्यात आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे बयोलाच चाबी सापडली। आता ती मॅडमला आवाज देत असते आणि सांगते शुभमकरांना की बाबा चाबी सापडली। डॉक्टर म्हणतात बयो आपण जाताना देऊ त्यांना, त्या खूप लांब निघून गेल्यात आता। आणि हे सगळेजण भात लावणीचा आनंद घेऊन घरी परततायत। तर घरी आल्यावर शुभमकरांना जोरात भूक लागलेली असते, कारण शेतात काम केलेली लोक कशी फिट असतात हे मुलांना सांगता येते आणि खूप वर्षांनी इतकी भूक लागली आहे असं मुलांना छान समजून सांगतात। सुमन म्हणते दादा आमच्या ह्यांका न्यायचं असतंस तू। शुभमकर म्हणतात अगं तुमच्या ह्यांका वेळ नाही ना आणि इंटरेस्ट पण नाही, कसं बळजबरी नेणार का असं भात लावणीसाठी त्याला? तेव्हा सुमन म्हणते हो हे पण बरोबर आहे तुझं। लगेच गोजात त्या रमाकांची बाजू घेते, अरे नाही त्याला कामं होती ना। गौतमी कुठे विचारल्यावर ती सुमन म्हणते ती 4 वेळेला आंघोळ करणं झाली आहे तिची। आरव बिचारा म्हणतो हो ना, माझ्या मम्माला सवय नाही ना, चिखलाचा वास येत असेल तिला। इरा म्हणते बाबा मम्माला येऊ दे ना। डॉक्टर म्हणतात माझ्या पोटात कावळे ओरडताय, मी बसतो जेवायला। पण आता गौतमी पण आली आहे आणि हे सगळेजण छान जेवणं करतात। सुमनने नारळाच्या वड्या बनवल्या आहेत। आता बयो तिच्या वाटणीची सुद्धा नारळाची वडी एका डब्यात टाकते आणि काही वड्या घेऊन टीचरला नेऊन देते असं म्हणते आणि ती चाबी पण नेऊन द्यायची आहे ना। आणि गोजात्याला म्हणते माझ्या वाटणीची टाकली आहे, चालेल ना आजी? आता गोजात्या शुभमकर समोर कशी गोड गोड बोलते बघा, चालेल ना बाई, वाटलं तर माझ्या वाटणीची पण घेऊन जा। डॉक्टर म्हणतात खरंच बयो, आपल्या वाटणीचं दुसऱ्याला द्यायला मोठेपणाच लागतो, तेही स्वतःच्या आवडीची वस्तू असून सुद्धा। आणि ते बयोचं कौतुक करतात की हे तुझ्या आईचे संस्कार आहेत। बयोने छान तो नारळाच्या वड्यांचा डब्बा घेतलाय आणि ती निघाली आहे अनु टीचरकडे त्यांची चाबी सुद्धा घेऊन। तर आता बयो तिथे आलेली असताना इथे कुलूप तोडायचा कार्यक्रम सुरू आहे। घाणेकर काकूंचा जीव वर खाली होतोय। आता या मॅडम म्हणतात काकू खरंच आहो, मी तुम्हाला नवीन कुलूप आणून देईल। काकू म्हणतात हे बघा तुम्हाला न माहिती नाही का, एकच चाबी होती हो आणि नवीन कुलपेचा प्रश्न नाहीये, ही कुलूप मला माझ्या माहेरून आहेरात आली होती। अरे देवा, घाणेकर काकूंचा जीव सगळा कुलपेत। प्रेक्षकांनो, माहेरच्या कुठल्याही वस्तूमध्ये जीव असतोच बायकांचा, कुठलीही असू द्यात, कुलूप काय चीज आहे। तर आता भयो आली आहे चाबी घेऊन आणि मॅडम खूप खुश झाल्यात। फायनली ती चाबी उघडली आणि रवळनाथाला नमस्कार केलाय घाणेकर काकूंनी, त्यांचा जीव भांड्यात पडलाय आणि त्या बयोला म्हणते गुणाची ग माझी बयो। आणि मॅडम आता चाबी हरवू नका। आता मॅडमचा पण जीव भांड्यात पडलाय की बरं झालं, नाहीतर आयुष्यभर माहेरची वस्तू कशी माझ्यामुळे तुटली हे ऐकावं लागलं असतं असं त्या बयोला सांगताय। काय ग बयो तू जेवलीस का? बयो म्हणते हो मी जेवले आणि तुमच्यासाठी काय आणलंय बघा। मॅडम डब्बा उघडून बघतात तर त्यात नारळाच्या वड्या असतात। आता त्या बयोला म्हणतात तू घे ना। बयो म्हणते नाही मी खाल्ले घरी, तुम्ही घ्या। आता बयो म्हणते माझी आई बनवायची नारळाच्या वड्या। आता त्या मॅडम विचारतात काय बनवायची? अगं ह्या पण त्यांनीच बनवल्या असतील ना? मग बयो सांगते की नाही ती आता या जगात नाही आहे। म्हणजे ह्या मॅडमला माहितीच नसतं प्रेक्षकांनो, यांचा गैरसमज झाला आहे की गौतमीच बयोची आई आहे। आणि हे ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसलाय आणि बयो सांगते की तुम्ही आलात त्याच दिवशी माझी आई देवाघरी गेली आणि तिने सगळं काही सांगितलं आहे मॅडमला, पण खूप छान पद्धतीने सांगितलं आहे बयोने। मॅडम तिच्या जवळ जाऊन आपुलकीने विचारपूस करतात की बयो अगं सॉरी पण हे विचारायला नको मी, पण मग बयो त्या आहेत शेतात त्या कोण होत्या? बयो सांगते ती इराची आई आहे, माझ्या बाबांची पहिली बायको। आम्ही गावात आलो तेव्हा माझ्या बाबांनी माझ्या आईशी लग्न केलं आणि ज्या दिवशी तुम्ही आला होतात ना त्या दिवशीच माझी आई वारली। माझी आई खूप थकली होती, तिचं डोकं दुखायचं, अंग दुखायचं, धापा टाकायची तिला दवाखान्यात चल म्हटल्यावर ती आलीच नाही, पण ज्या दिवशी ती तयार झाली यायला आणि त्याच दिवशी गेली। खरं तर हे असं दुःख मी तुम्हाला सांगायला नको, माझ्या आईने मला नेहमी शिकवलं आहे की आपलं दुःख लोकांना सांगून त्यांना दुःखात टाकू नये, आपण आपला मार्ग आणि आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करायची। मॅडमला खरं तर खूप डोळ्यात पाणी आलंय, पण त्या अगदी प्रेमाने बयोला नारळाची वडी भरवतात आणि बयो सुद्धा त्यांना भरवते आणि ते सॉरी सुद्धा म्हणतात बयोला, म्हणजे आणि म्हणतात की तू खूप धीराची आहेस।
खरंच प्रेक्षकांनो, देव कोणाला ना कोणाला तरी आयुष्यामध्ये पाठवतोच. एकीकडनं घेतो तर दुसरीकडनं खूप काही देतो. तसं बयोच्या बाबतीत कदाचित झालं असावं. आता हे सगळे कॅरम खेळताना इरा शिंकत असते. डॉक्टर म्हणतात, झालीच का सर्दी? गरम पाणी पी म्हणजे बरं वाटेल. इरा म्हणते, नको रे बाबा, आधी खेळूयात. आता गौतमी या सगळ्यांसाठी बिस्किट्स वगैरे घेऊन आली आहे. आरवला खूपच आग्रह करून बिस्किट खाऊ घालतीये. डॉक्टरांना म्हणते, घे ना शुभंकर. डॉक्टर म्हणतात, मला नको. इरा म्हणते, घे ना रे बाबा, मम्माने एवढे प्रेमाने आणले तर घे की. आता डॉक्टर ते नाकतोड वाकडं तिकडं करतच ते बिस्किट खात आहे. असो, पण आता गौतमीने अगदी प्रेमाने बयोकडे बिस्किट केलं आहे, त्यामुळे इराचा जळफळाट झालेला आहे. आता ही अशी का वागतीये हे बघून डॉक्टरांनाही नवल वाटलं आहे. गौतमी सॉरी म्हणते बयोला, मी तुला शेतात एवढं बोलायला नको होतं. माझ्या रागावर माझा कंट्रोल नाही राहिला गं बयो. आणि काय चिखलाची आणि शेताची सवय नाही ना गं मला. तू प्लीज घे ना गं एखादं बिस्किट. खरंच आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बयो म्हणते, नको आहे मला बिस्किट. आता ही पुन्हा म्हणते, तू रागवलीस का अजून माझ्यावर? घे ना गं बयो, खरंच मी मनापासून सॉरी म्हणते आहे. आता लगेच इरा म्हणते, मम्मा एवढं सॉरी म्हणायची गरज नाही आहे तुला बयोला, एवढं काही तुझं चुकलं नाही आहे. आता गौतमी म्हणते, अगं असं कसं इरा, मी तिला नाही ते बोलले, असं बोलायला नको होतं ना मी. आता सगळ्यांनाच नवल वाटते की गौतमी अशी अचानक कशी काय बदलली, पण काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय गौतमी बदलणार नाही हे मात्र नक्की. आता ती बयोला स्वतःच्या हाताने भरवते. आता बयोला वाटतं कुठे धिंगाणा करावा म्हणून ती एक घास खाते बिचारी आणि इकडे तिकडे बघायला लागते कानकोंड्यासारखीच. आणि मग म्हणते की बाबा इराला काहीतरी द्या ना तुम्ही, गोळी वगैरे, तिला शिंका येत आहेत ना. डॉक्टर म्हणतात, अगं बयो थोडंसं शरीराला सवय लागायला हवी, असं गोळ्या औषधं लगेच देऊ नये, बॉडी फाईट नाही करत ना मग त्यामुळे आजारांशी. बयो म्हणते, बाबा मग मी माझ्या आईने शिकवलेला काढा बनवू का? मला सर्दी झाली ना की आई द्यायची, मग माझी सर्दी कुठल्या कुठे पळून जायची आणि शिंकसुद्धा. डॉक्टर म्हणतात, हो दे ह बाळा, पण त्यामध्ये थोडंसं गूळ घाल. ही सांगते काहीतरी सुंठ, लवंग, वेलची. आता इरा म्हणते, मी नाही घेणार ना तो काढा बिडा. डॉक्टर म्हणतात, अगं घे इरा, जुन्या काळात सुद्धा हे अशीच औषधं चालायची, बरं वाटून जाईल तुला. आता गौतमी पण म्हणते, घे न गं इरा. इरा म्हणते, मी नाही घेणार त्या बयोच्या हातचा काढा, पण गौतमी तिला प्रेमाने म्हणते, घे गं इरा. तर इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघतोय बयो काढा करत असताना ही बया गेली आहे गोझात्याकडे आणि त्यांच्याकडनं एरंडेल तेल मागतीये. बयो काढा करतीये ना, ती स्वतःला डॉक्टर समजतीये, तर आता त्याच्यात एरंडेल तेल टाकते असं ती म्हणतीये. पण हिला एवढं पण कळत नाही का हिचीच पोरगी पिणार आहे ना काढा. असो, स्वार्थासाठी गौतमी कुठल्याही थराला जाते आपण बघतच आहोत. पण प्रेक्षकांनो, असा होता आजचा रिव्ह्यू. हे आपले नवीन चॅनल आहे, प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यूज सगळे एन्जॉय करा.